Now the next application of a derivative is radius of a curvature. Next is radius of a curvature. So in that we have to use the two formulas. First is for the curvature. Just curvature, not the radius. So that is formula for k is equal to d square y upon dx square upon 1 plus dy by dx bracket square and whole bracket 3 by 2 power. Okay, so this is a formula for the curvature, and next आहे radius of curvature formula. Okay, so it is denoted by this symbol, radius of a curvature. So 1 formula is 1 plus dy by dx brackets dy by dx square raised to 3 by 2 opposite आहे ह्याच्या opposite. Okay, d square y upon dx square कर्वेचरच्या opposite, जी न्यूमरेटरला व्हॅल्यू ती डिनॉमिनेटरला आणि जी डिनॉमिनेटरला आहे ती न्यूमरेटरला. ओके, सो दिस इज अ फॉर्म्युला फॉर द रेडियस ऑफ द कर्वेचर and it is the only for the curvature. So here d square y upon dx square means what? We have to find the double derivative. For example, if you have given y is equal to x cube, then dy by dx means what? 3x square. Okay, now here what? dy by dx bracket square म्हणजे जी dy by dx ची व्हॅल्यू आलेली असेल त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर करायचा. ओके, नेक्स्ट d square y upon dx square means what? की जे तुम्ही ऑलरेडी सिंगल वन टाइम डेरिव्हेटिव्ह काढले त्याचं डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं. ओके, सो dy by dx चं डेरिव्हेटिव्ह काढलं तर इथे d square y upon dx square आणि मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं परत, म्हणजे ऑलरेडी जो तुम्हाला एक्सप्रेशन दिलेलं आहे त्याचं फर्स्ट टाइम डेरिव्हेटिव्ह अँड देन डबल डेरिव्हेटिव्ह. सो दिस इज d square y upon dx square. सो जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढले त्याला अगेन डिफरन्शिएट करायचं. सो 3 ह्याचं काय तर x स्क्वेअरचं 2x आणि हा 3 आहे म्हणजे काय आलं 6x आलं. ओके, सो दिस इज d square y आणि अपॉन dx square इज इक्वल टू 6x. आलं का लक्षात? ठीक आहे, सो हे झालं तुमचं डबल डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं. आता आपण एक्झाम्पल मध्ये 1 बाय 1 बघूया. सो जास्त तुम्हाला एक्झाम्पल हे रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड आउट करायचे आहेत अदर दॅन द कर्वेचर. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊयात. फाइंड द कर्वेचर ॲट 3, -4 टू द कर्व x square plus y square is equal to 25. आता इम्प्लिसिट फंक्शन हे बघा हे. ओके, कॉम्बिनेशन ऑफ x आणि y आहे, असं नाही की एका साइडला y आहे आणि दुसऱ्या साइडला फंक्शन आहे x मध्ये. सो दिस इज अ इम्प्लिसिट फंक्शन. ओके, सो फॉर नाउ फाइंडिंग द कर्वेचर अँड ऑल्सो द रेडियस ऑफ कर्वेचर यू हॅव टू नो ऑल द टाइप्स ऑफ द डेरिव्हेटिव्ह. ओके, की डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचं हे तुम्हाला ऑलरेडी माहिती पाहिजे. ठीक आहे, सो फर्स्ट गिवन काय आहे ते राईट डाऊन करून घ्या. गिवन x square plus y square is equal to 25. Okay, now differentiate with respect to x. Okay, so काय मिळणार तुम्हाला 2x plus y square चा 2y, y टर्म चा डेरिव्हेटिव्ह काढला सो dy by dx आणि 25 चा 0. ओके, सो नाउ फॉर्म्युला मध्ये आपल्याला लागणार आहे dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर ची व्हॅल्यू. सो ही व्हॅल्यू नाही लागणार, आपल्याला पॉइंट दिलेला आहे ना, सो ते काढून घ्यायचं. सो फर्स्ट dy by dx फाइंड आउट करून घ्या. सो dy by dx जर मी फाइंड आउट केला तर काय येणार बघा. आपण फर्स्ट आपण 2 काय करू शकतो, कॉमन काढू शकतो. सो x plus y into dy by dx is equal to 0. आता हे आपण ऑलरेडी इम्प्लिसिट फंक्शन मध्ये वी हॅव ऑलरेडी सीन दिस. ओके, नाउ हा 2 इकडे गेल्यानंतर 0 होऊन जाणार. राहिलं काय x plus y into dy by dx is equal to 0. नाउ आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू काढायची. सो y dy by dx तसंच ठेवलं, x इकडे प्लस इकडे आलं मायनस आला. Now dy by dx, now this y is multiplied to dy by dx, so इथे तो काय होणार डिवाइड होणार. ओके, so this is dy by dx ची व्हॅल्यू. Now find the dy by dx at 3 - 4 because आपल्याला
डायरेक्ट dy बाय dx ची व्हॅल्यू नाही टाकायची फॉर्म्युला मध्ये, पर्टिक्युलर जो पॉइंट दिलेला आहे त्याची व्हॅल्यू टाकायची. सो x च्या तिथे 3 टाकणार आणि y च्या तिथे -4 टाकणार. सो हे ऑलरेडी मायनस आहे, सो आपल्याला काय मिळालं 3/4 मिळालं. ओके, सो दिस इज इक्वेशन नंबर 1. नाउ फाइंड आउट द d2y अपॉन dx2. सो dy बाय dx काय आलेलं आहे, सपोज ह्याला 1 घेते, ह्याला 2 घेते. ओके, नाउ डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x. सो इक्वेशन 1 ला परत विथ रिस्पेक्ट टू x काय करायचं, डिवाइड करायचं. सो वी विल गेट द d2y अपॉन dx2. ओके, फर्स्ट एक्झाम्पल प्रॉपर राईट डाऊन करून घ्या आणि मग त्याच्यानंतर परत एकदा व्हिडिओ रिकॉल करा. ठीक आहे, नाउ हे dy बाय dx त्याला डिफरन्शिएट केलं. सो dy बाय dx ला डिफरन्शिएट केल्यावर d2y अपॉन dx2. नाउ ह्याला u बाय v च्या फॉर्म्युलाने, सो v चा स्क्वेअर डिनॉमिनेटरला, देन v तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ -x. ओके, देन मायनसचं साइन -x तसाच. ओके, अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ y. बरोबर. नाउ y आणि -x चा काय येतो डेरिव्हेटिव्ह, -x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो -1. सो इथे आलं -1. ओके, नाउ हे मायनस मायनस प्लस y पण राहिलाय, -y मायनस मायनस प्लस x होऊन जाईल आणि y चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 असतो आणि y टर्मचा काढला. सो dy बाय dx हे y2 तसंच. ओके, नाउ आता पुढे काय करावं लागेल आपल्याला, dy बाय dx ची आपण व्हॅल्यू फाइंड आउट टाकू शकतो ना. सो dy बाय dx ची व्हॅल्यू काय -x अपॉन y. सो ती आपण पुट करू शकतो बिकॉज आपल्याला फायनल व्हॅल्यू काय पाहिजे, d2y अपॉन dx2. सो x इंटू dy बाय dx ची व्हॅल्यू -x अपॉन y अपॉन y2. ओके, नाउ पुढे काय करणार आता, d2y अपॉन dx2 मायनस y आणि इथे x इंटू x -x. सो -x2 अपॉन y अपॉन y2. सो डायरेक्ट आता याला सिम्प्लिफाय करत बसायची गरज नाहीये, डायरेक्ट d2y अपॉन dx2 3 इंटू 3 -4 मध्ये टाका. सो y च्या तिथे -4 टाकायची आणि 3 च्या तिथे 3 x च्या तिथे टाकायचं. सो -4y आणि इथे -4 आहे, सो आपल्याला मिळाला 4. ओके, त्याच्यानंतर y -4 आहे, सो इथे पण मायनस साइन आहे, सो ही पण प्लस येणार. ओके, आणि 3 इंटू 3 9 अपॉन 4 आणि y चा स्क्वेअर 16. ओके, सो ह्याला सिम्प्लिफाय करा, 16 प्लस 9 अपॉन 4 अपॉन 16. ओके, बघा आता dy बाय dx ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 3/4 आलेली, लक्षात ठेवा. नाउ पुढे सॉल्व करूयात आपण. सो d2y अपॉन dx2 at 3,4. ओके, सो थोडेसे लेंथी एक्झाम्पल्स आहेत. 25 अपॉन 4, आता इथे खाली बघा 16 अपॉन 1 आहे, सो इथे आल्यानंतर 25/4 इंटू 1 अपॉन 16. ओके, सो हे किती झालं 25 मल्टिप्लिकेशन मध्ये न्यूमरेटरचं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरला. सो 4 इंटू 16 किती आलं 64. ओके, सो d2y अपॉन dx2 at 3,4 काय आलं 25/64 आलं. ओके, नाउ now put the formula and substitute the value of dy by dx and d2 by dx. So we have to find the curvature k is equal to d2y upon dx2 into 1 plus dy by dx bracket square raised to 3/2 whole bracket चा. ओके, सो d2y upon dx2 ची व्हॅल्यू काय आली 25/64. ओके, नाउ 1 प्लस dy by dx ची काय आली आपली 3/4 आली होती, काय आलेली 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर आणि होल ब्रॅकेट 3/2. ओके, नाउ नेक्स्ट. सो आपल्याला बघा रेडियस ऑफ कर्वेचर विचारलं किंवा कर्वेचर, आपल्याला दोन व्हॅल्यू लागणार आहेत, dy बाय dx ची व्हॅल्यू ऍट पर्टिक्युलर पॉइंट आणि d2 बाय dx2 ची व्हॅल्यू ऍट पर्टिक्युलर पॉइंट. दोन्ही फाइंड आउट झाले की फॉर्म्युले टाकायचे आणि त्या व्हॅल्यू फक्त पुट ऑन करायच्या आणि सिम्प्लिफाय करत जायचं. ओके, नाउ k इज इक्वल टू 25/64 अपॉन
1 plus 9 by 16 3 by 4 bracket square आणि whole bracket square. ओके, सो 25 upon 64 इथे काय येईल आता बघा 16 into 1 16 plus 9 upon 25 आणि bracket 3 by 2. ओके, नाउ k is equal to 25 upon 64. ओके, पुढे काय येईल आता 25 upon 25. ओके, इथे 16 आहे ना, सो इथे 16 आलं रेस टू 3 by 2. आता पुढे काय करणार बघा 3 by 2 आहे ना, सो आपण बघा लॉज ऑफ किंवा रूल्स ऑफ इंडायसेस तुम्ही स्कूल लेवलला शिकले असेल. जेव्हा आपण आता हा जो आहे ना a रेस टू असं 3 by 2 असेल तर आपण याला असं लिहू शकतो क्यूब आणि ब्रॅकेट 1/2. म्हणजेच काय की जर पॉवर अशी असेल a रेस टू m इंटू n तर त्याची मल्टिप्लिकेशन होती m n. तर तेच झाले ना, एक पॉवर m काय 3 आणि n काय 1/2. सो त्याचं मल्टिप्लिकेशन केलं 3 into 1/2. व्हॉट विल यू गेट 3/2. आलं का लक्षात. सो आपण ह्याला कसं लिहू शकतो 3/2 चा आपल्याला डायरेक्ट पॉवर काढता येत नाही. सो 25 upon 64 तर आपण काय करू शकतो 25 upon 16 क्यूब आणि मग रेस टू परत 1/2 असं करू शकतो. ओके, नाउ पुढे फ्रॅक्शन मध्ये पॉवर आपल्याला फाइंड आउट करायला येत नाही, सो आपण असं त्याला सिम्प्लिफाय करणार. ओके, आता तुम्हाला हे सेम ईच एक्झाम्पलला करायचं बिकॉज ईच एक्झाम्पल मध्ये तुमची 3/2 पॉवर आहे. ओके, नाउ बघा 25 चा क्यूब 25 चा क्यूब काय येतो बघा 25 into 25 into 25. सो इट इज 15625 upon 16 चा क्यूब 4096. ओके, रेस टू 1/2. आता 1/2 जर पॉवर असेल म्हणजेच त्याचं मीनिंग काय असतं स्क्वेअर रूट. सो स्क्वेअर रूट ऑफ 15625 upon 4096. ओके, नाउ यू हॅव टू फाइंड आउट द स्क्वेअर रूट ऑफ 4096 दॅट इज 60. सो इथे आलं 25 upon 64, इथे खाली आलं 64 and then square root of again square root of 15625. so हे आलं 125 आलं. ओके, 64 गेले 25 upon 125 25 1 जा 25 and 25 5 जा 125. सो आन्सर काय आलं 1/5 आलं. काय रेडियस ऑफ द कर्वेचरचा आन्सर. ओके, आता आपण एक वेगळ्या वेनी पण तुम्हाला सांगते, तुम्हाला जे इझी जातं ते करा. सो 1/5 आला आन्सर. ठीक आहे, सो आपण मी तुम्हाला काय सांगितलं a रेस टू m रेस टू n असेल तर a रेस टू mn असतं. ओके, सो आता आपण मगाशी m किती घेतलेला 3 आणि n किती घेतला 1/2. तर आपण रिव्हर्स पण घेऊ शकतो, m 1/2 घेऊ शकतो आणि n 3 घेऊ शकतो. कोणतं पण मल्टिप्लिकेशन केलं तर सेम तेच येणार आहे. सो आपण कसं करू शकतो बघा 25 upon 64 न्यूमरेटरचं इथे कसं करू शकतो 25 upon 16 रेस टू 1/2 आणि मग त्याचा क्यूब असं पण करू शकतो. सो दोन्ही पण इझी जातं जर डायरेक्ट स्क्वेअर रूट निघत असेल. सो रेस टू 1/2 म्हणजे काय नथिंग बट अ स्क्वेअर रूट. सो 25 चं स्क्वेअर रूट 5 आणि 16 चं 4 आणि त्याचा काय करायचं आता क्यूब. सो हे जास्त सोपं जाते बघा. सो 5 into 5 into 5 125 आणि अपॉन 4 into 4 into 4 64 गेले 25 1 जा 25 25 5 जा 125. सो आन्सर आलं 1/5 आलं. दोन्ही पण करू शकता, तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे तर ह्या वेळी केलं तरी काहीच हरकत नाही आणि ह्या वेळी केलं तरी काहीच हरकत नाही. कॅल्क्युलेटर आहे सो तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. आता ईच एक्झाम्पल मध्ये आपल्याला ही स्टेप फॉलो करायचीच आहे तर व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला आता जर फर्स्ट एक्झाम्पलला प्रॉपर नसेल कळालं तर सेकंड एक्झाम्पलला कळून जाईल. फाइंड द रेडियस. नाउ रेडियस ऑफ कर्वेचर तुम्हाला 99% रेडियस ऑफ कर्वेचरच विचारतात ऑफ y is equal to x cube at 1 1. ओके, सो फर्स्ट व्हाट इज गिवन y is equal to x cube. ओके, now differentiate with respect to x. Okay,
So dy by dx is equal to 3x square. This is equation number 1 because आपण dy by dx ची at this point व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला परत डिफरन्शिएट करावं लागतं. ओके, सो फर्स्ट dy by dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्या at 1 1. ओके, सो y नाहीच आहे आपल्या dy by dx मध्ये, सो ओनली x ची व्हॅल्यू टाकायची, दॅट इज 1. सो फक्त आन्सर काय येणार 3 येणार. आलं लक्षात? ठीक आहे. Now this is equation 2. Now differentiate equation 1 with respect to x. Okay, so ह्याला differentiate करायचं. So d square y upon dx square is equal to 3 तसाच आणि x square चं काय येतं 2x. So d square y upon dx square is equal to 6x. Okay, now d square y upon dx square at 1 1. अगेन ह्याच्यामध्ये y नाहीये, सो फक्त x ची व्हॅल्यू टाकायची. सो x ची व्हॅल्यू 1 आहे, सो 6 into 1 1. सो दिस इज इक्वेशन नंबर 3. नाउ आपल्याला जे व्हॅल्यू रिक्वायर्ड आहेत त्या रेडियस ऑफ कर्वेचर साठी फाइंड आउट झालेल्या आहेत. सो रेडियस ऑफ कर्वेचर इज इक्वल टू 1 प्लस फक्त जी मागाशी कर्वेचरची व्हॅल्यू होती डिनॉमिनेटरची ती न्यूमरेटरला येणार. सो 1 प्लस dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू 3/2 अपॉन d square y upon dx square. Okay, now 1 plus dy by dx काय आलं 3. So 3 चा स्क्वेअर रेस टू 3/2 आणि खाली 6 चा स्क्वेअर. सॉरी, ओनली 6 नॉट स्क्वेअर. ठीक आहे. नाउ ह्याला सिम्प्लिफाय करा. सो 1 प्लस 9, आता फ्रॅक्शन नाहीये सो इझी आहे बघा सिम्प्लिफाय करायला. ठीक आहे. नाउ नेक्स्ट now radius of curvature 10 raised to 3/2 upon 6. okay, so तुम्ही कसं करणार 10 चा क्यूब आणि मग रेस टू 1/2 upon 6. आता बघा 10 चा जर तुम्ही हाफ घेतला आधी स्क्वेअर तर 10 चा स्क्वेअर रूट प्रॉपर येतं का? नाहीये, तो घ्यायची नाही. सो क्यूब घ्या आधी. ठीक आहे. सो 10 चा क्यूब काय तो 1000 आणि रेस टू 1/2 डिवाइड बाय 6. आता 1000 चं स्क्वेअर रूट निघतंय का? स्क्वेअर रूट ऑफ 1000 नाही निघत आहे बघा. सो पॉइंट मध्ये जे आन्सर येते तेच लिहा. सो जर आपण 1000 चं स्क्वेअर रूट काढलं युजिंग कॅल्क्युलेटर देन वी विल गेट 31.62. ओके, जर तुमचं 63 येत असेल 62 म्हणजे पॉइंट मध्ये 61 येत असेल तरी पण चालतंय. ओके, पॉइंटचा फरक चालतो आणि डिवाइड बाय 6. सो दिस इज युअर फायनल आन्सर. आता आता ह्याला परत जर तुम्ही 6 ने डिवाइड केलं 31.62 डिवाइड बाय 6 देन 5.27 आणि द युनिट्स लिहून टाका. ओके, रेडियस आहे ना. सो रेडियस सेंटीमीटर मीटर मध्ये असते. सो आपल्याला काहीच दिलेलं नाही. सो यू कॅन राईट इट ॲज अ 5.27 युनिट्स. फक्त प्रॉपर आन्सर काढायचंय. पॉइंट मध्ये येत असेल तर पॉइंट मध्ये. ओके, आलं का लक्षात? ठीक आहे. आता मगाशी आपलं आन्सर काय आलं होतं बघा 1/5. सो 1/5 जर ऑप्शन मध्ये 1/5 पण राईट आहे किंवा मग तुम्ही त्याला 1/5 म्हणजे 5 ने 1 ला जरी डिवाइड केला आणि जे पॉइंट मध्ये आन्सर दिलं तरी सुद्धा राईट आहे. आलं लक्षात? ठीक आहे. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल. एक्सरसाइज मधले दिवस. फाइंड radius of curvature at 1,1. okay, so sorry equation लिहायचं राहिलं. find the radius of the curvature for x raised to 4 y raised to 4 is equal to 2 at 1,1. okay, so given x raised to 4 plus y raised to 4 is equal to 2. now differentiate with respect to x. so x raised to 4 means 4x
क्यूब. ओके, y रेस टू 4 पण 4y क्यूब आणि y टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढलाय, सो dy बाय dx डिवाइड बाय 2. सॉरी 2 चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, नाव ह्याच्यातून 4 कॉमन काढू शकतो, सो x क्यूब प्लस वाय क्यूब कॉमन काढल्यानंतर इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. हा 4 इकडे आल्यावर 0 होऊन जाईल, सो फायनल x क्यूब y क्यूब dy बाय dx इज इक्वल टू 0. जेव्हा तुम्हाला इम्प्लिसिट फंक्शन दिलेला असेल विथ कॉम्बिनेशन ऑफ x y एका साइडला, सो तुम्हाला dy बाय dx ची व्हॅल्यू सॉर्ट फिल्टर करावी लागते आणि मग अशी y इज इक्वल टू x क्यूब दिलेलं, सो dy बाय dx एका साइडला येत होता. ओके, नाव इथे बघा y क्यूब dy by dx is equal to minus x cube. Okay, now dy by dx is equal to minus x cube upon y cube. आता हे कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल येणार आहे बघा, बिकॉज क्यूब आहे म्हणजे फर्स्ट जसं आपण एक्झाम्पल पाहिलं त्यावेळी. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. नाउ फाइंड आउट dy by dx ऍट आपल्याला 1 1 सांगितलंय, सो x ची व्हॅल्यू पण 1 आणि y ची व्हॅल्यू पण 1. सो -1 मायनस 1 चा क्यूब अपॉन 1 चा क्यूब. सो काय आलं, मायनस x आहे ना, सो -1 चा क्यूब अपॉन 1 क्यूब. ओके, सो बघा मायनस पॉवर जर ऑड असेल तर मायनस टर्मची जर पॉवर ऑड असेल तर आपल्याला मायनसच मिळतो, सो आन्सर येणार -1. सो dy बाय dx ऍट 1 1 वी विल गेट द -1. ओके, नाउ डिफरेंशिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x. सो डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर, ह्याला u बाय v ने, सो v म्हणजे y क्यूब चा स्क्वेअर. ओके, देन y क्यूब तसंच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ -x क्यूब. ओके, मायनस x क्यूब तसंच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ y क्यूब. ओके, नाउ इथे काय येईल बघा, y क्यूब ऍज इट इज आणि -x क्यूब चा -3x स्क्वेअर, सो y क्यूब मायनस इथे 3x स्क्वेअर. ओके, इथे मायनस मायनस प्लस होऊन जाईल x क्यूब आणि y क्यूबचा 3y स्क्वेअर आणि y चा डेरिव्हेटिव्ह काढला म्हणून dy बाय dx अपॉन y रेस टू 6. ओके, नाउ ही व्हॅल्यू टाकायची इथे dy बाय ds चे तिथे. आता बघा 3 इंटू 2, 3 चा स्क्वेअर नाही करायचा, मग अशी सांगितलं a रेस टू m रेस टू n असेल तर m इंटू n होतं, सो 3 इंटू 2 6 होतं. आणि लक्षात, ठीक आहे. नाउ पुढे सॉल्व करून घ्या. आता dy बाय dx ची आपण व्हॅल्यू टाकू शकतो. dy बाय dx ची व्हॅल्यू काय आली, -x क्यूब अपॉन y क्यूब, ती इथे टाकायची. ठीक आहे, सो इथे बघा 3 आधी लिहिते x स्क्वेअर y क्यूब. जनरली आपण -y क्यूब 3x स्क्वेअर नाही लिहिणार, कॉन्स्टंट टर्म आधी, मग x ची टर्म, मग y ची टर्म. ओके, प्लस x क्यूब इंटू 3y, हा 3 इथे लिहिते आणि dy बाय dx ची व्हॅल्यू काय, -x क्यूब अपॉन y क्यूब डिवाइड बाय y रेस टू 6. सो दिस इज d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. ओके, थोडं सिम्प्लिफाय केलं तरी चालेल. सो इथे काय राहिलं, -3x स्क्वेअर y क्यूब प्लस, आता बघा 3 इंटू x क्यूब इंटू x क्यूब आहे, सो इथे काय x रेस टू 6. ओके, त्याच्यानंतर एक हा y स्क्वेअर गेला आणि इथं y क्यूब आहे. ओके, सो इथला एक y राहील, सो राहिलं काय अपॉन y आणि डिवाइड बाय आणि प्लस हे मायनसचं साइन, सो इथे आलं मायनसचं साइन. हे प्लस आणि हे मायनस, सो आलं मायनसचं साइन. हे x क्यूब इंटू x क्यूब, बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन करायची, x रेस टू 6. त्याच्यानंतर अपॉन y, इथला y स्क्वेअर कट झाला आणि इथला क्यूब मधला y स्क्वेअर, सो फक्त y राहिला आणि y रेस टू 6. ओके, नाउ d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर ऍट 1 1. सो इथे जर 1 टाकला तर 1 चा स्क्वेअर 1, y क्यूबचा y 1 चा स्क्वेअर क्यूब 1, सो आलं काय -3. इथे पण काय आलं -3. ओके, 1 रेस टू 6 1 अपॉन 1 1च आलं. ओके, डिवाइड बाय y रेस टू 6, सो y रेस टू 6 काय येणार आहे बघा, 1 चा क्यूब म्हणजेच 1 आलं. ओके, सो -3 -6, सो हे आलं -6 आणि हे आलं -1. नाउ राइट डाउन द आवर फॉर्म्युला. रेडियस ऑफ कर्वेचर सांगितलेलं आहे, सो फॉर्म्युला काय आहे रेडियस ऑफ कर्वेचरचा, 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू 3 अपॉन 2 अपॉन d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर.
सो रेडियस ऑफ कर्वेचर इज इक्वल टू 1 प्लस dy बाय dx म्हणजे काय आलं -1. सो -1 चा स्क्वेअर 3 raised to 2 अपॉन d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर काय आले -6 आले. ओके, इझी आहेत बघा एक्झाम्पल एकदम, फक्त थोडेसे लेंथी आहेत. 1 आणि 1 चा -1 चा स्क्वेअर प्लस 1. सो इथे आलं 2 raised to 3 upon 2 1 plus 1 upon -6. ओके, सो ह्याला आपण कसं करू शकतो, 2 चा क्यूब raised to 1 upon 2 ओके डिवाइड बाय -6. सो रेडियस ऑफ कर्वेचर 2 चा क्यूब raised to 1 upon 8. 2 चा क्यूब काय 8 इथून -6. ओके, सो 8 चा डायरेक्टली स्क्वेअर रूट निघत नाही. सो आपल्याला ऑब्वियसली पॉइंट मध्ये मिळणार आहे बघा. किंवा आपण कसं काढू शकतो बघा, खाली -6 दिलेलं आहे ना, सो त्याला सॉर्ट आउट करण्यासाठी आपण असं पण करू शकतो. 2 × 4 8 ला कसं करू शकतो, 2 × 2. ओके, सो 8 हे 2 टाइम्स आहे, तो त्याला बाहेर लिहिला आणि ह्या 2 ला √2 लिहिलं. ओके, सो काय आलं 2 √2 8 चा स्क्वेअर रूट अपॉन -6. सो 2 1 चा 2 2 3 जा -6. सो आलं काय आन्सर √2 अपॉन म्हणजे -√2 अपॉन 3. खालचं मायनस वरती नेलं. ओके, सो हे झालं तुमचं फायनल आन्सर रेडियस ऑफ द कर्वेचरचा. ओके, नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल इज फाइंड द रेडियस ऑफ कर्वेचर find the radius of curvature of the curve xy is equal to c at point CC. ओके, पॉइंट CC दिला म्हणजे x पॉइंट C आणि y पॉइंट पण C. ओके, नाउ गिवन काय आहे, xy is equal to C. So differentiate with respect to x. So x u into v ने काढावं लागेल. x तसंच y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस y तसाच आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि c कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. सो काय मिळेल आपल्याला x dy बाय dx प्लस y इज इक्वल टू 0. ओके, सो dy बाय dx ची व्हॅल्यू काढायची असेल तर x इंटू dy बाय dx, y इकडे प्लस आहे, इकडे आल्यावरती मायनस y होणार आणि dy बाय dx काय आलं -y upon x. So this is equation number 1. Now we have to find the dy by dx at particular point, that is CC. So x आणि y दोन्ही पण C आहे. So -c upon C. So राहिलं काय dy by dx at CC equal to काय आलं -1. This is equation number 2. काय आली व्हॅल्यू -1 आली ना, C upon C आहे. C कट झालं, राहिलं काय -1 राहिलं. ओके, नाउ differentiate equation 1 with respect to x. equation 1. So dy by dx ला differentiate केलं की d square y upon dx square u by v ने करावं लागेल. ओके, so this is x square. ठीक आहे, now x into derivative of y minus y. So minus y चा derivative -1 आणि y चा काढलाय, so dy by dx. then मायनस y तसंच येणार. सो मायनस आणि हे मधलं मायनस झालं प्लस आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, नाउ -x आणि dy बाय dx ची व्हॅल्यू काय होती -y अपॉन x प्लस y x स्क्वेअर. ओके, सो मायनस मायनस प्लस झालं. ठीक आहे, आणि हा x कट झाला. सो राहिलं काय y प्लस y अपॉन x स्क्वेअर. सो d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. ओके, सो d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर काय आलं 2y अपॉन x स्क्वेअर. ओके, सो पुढे d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर ॲट C. सो काय आलं 2 × c अपॉन x स्क्वेअर म्हणजे c चा स्क्वेअर. सो आपल्याला आलं 2c अपॉन c स्क्वेअर. ठीक आहे, नाउ c आणि इथला एक c गेला, सो राहिलं काय 2 अपॉन c. सो d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर काय आलं 2 अपॉन c आणि dy बाय dx काय आलं ॲट cc -1. ओके, सो दोन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. सो त्या आता आपण पुट डाउन करूयात. ही खालची व्हॅल्यू ठेवते फॉर्म्युला मध्ये. ओके, सो
radius of curvature is equal to 1 plus dy by dx square आणि bracket raised to 3 upon 2 upon d square y upon dx square. Okay, so d square y upon dx square काय आले 2 upon c आणि वरती 1 plus dy by dx काय आलं तर -1, so -1 चा स्क्वेअर आणि ब्रॅकेट 3 by 2. Okay, so radius of the curvature काय आलं 1 -1 चा स्क्वेअर 1, so 1 plus 1 2, 2 चा स्क्वेअर आणि ब्रॅकेट रेज टू 3 by 2 डिवाइड बाय 2 by c. ओके, सो 2 चा स्क्वेअर 4. ओके, इथं हा 2 चा स्क्वेअर काय आला 4, 4 रेज टू 3 सॉरी इथे 2 चा स्क्वेअर नाही. आता बघा 1 प्लस 1 चा स्क्वेअर 1. ओके, सो 2 आणि 2 रेज टू 3 upon 2. मग सारखं प्रिव्हियस एक्झाम्पल असंच होतं. सो 2 चा क्यूब आणि रेज टू 1 upon 2 डिवाइड बाय 2 upon c. सो 2 चा क्यूब रेज टू 1 upon 2 upon 2 upon c. सो रेडियस ऑफ कर्वेचर 8 चा क्यूब रूट क्यूब 8 चा स्क्वेअर रूट काय काढला आपण 2 रूट 2 अपॉन 2 upon c. 2 2 गेलं, सो राहिलं काय रूट 2 upon c युनिट्स. ओके, काय राहिलं अपॉन 2 नाही राहिलं. एक मिनिट. सो आता बघा काय आलं रेडियस ऑफ कर्वेचर रूट 2 अपॉन आता इथं 2 by c होतं ना, सो इथे 1 2 कट झाल्यावर आणि हा c, सो रूट 2 इंटू c अपॉन 1 ह्याला रेसिप्रोकल केला. सो रूट 2 इंटू c unit. This is your final answer, root 2 into c. Okay, so this is your final answer. Now next example, find the radius of curvature of the curve root x plus root y is equal to 1 at 1 upon 4 1 upon 4. सो ऑब्वियसली स्क्वेअर रूट आहे प्लस एक्स आणि वायच्या व्हॅल्यू पण फ्रॅक्शन मध्ये आहे. सो थोडंसं कॉम्प्लेक्स येणार आहे, पण कॉम्प्लेक्स कशासाठी डेरिव्हेटिव्ह ते काढण्यासाठी नाही. तुम्ही जेव्हा व्हॅल्यू काढणार तेव्हा तुम्हाला जे सिम्प्लिफाय करावं लागतं, तुम्ही जे मॅथ्स शिकलेले आहे स्कूल लेवलला ते तुमचं प्रॉपर पाहिजे तर तुम्हाला प्रॉपर आन्सर येणार आहे. ओके, डेरिव्हेटिव्ह वगैरे इझी आहे. ठीक आहे. सो रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल टू 1. सो दिस इज गिवन. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय मिळेल तुम्हाला रूट एक्स चा 1 upon 2 रूट एक्स, रूट वाय चा 1 upon 2 रूट वाय, वाय टर्मचा काढला सो डीवाय बाय डीएक्स आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, नाउ बघा आता डीवाय बाय डीएक्स किंवा 1 upon 2 पहिले आपण कॉमन काढू. सो राहिलं काय 1 upon रूट एक्स प्लस 1 upon रूट वाय dy by dx is equal to 0. हा 1 by 2 इकडे आल्यावर 0 होऊन जाईल. सो 1 upon रूट x प्लस 1 upon रूट y dy by dx. आता बघा तुम्हाला बुक मध्ये ना डायरेक्ट ह्या स्टेप नंतर जी आपली फायनल dy by dx असतं ना तेच राईट डाऊन केलेलं असतं. सो तुम्हाला ते यायला पाहिजे, बट मी तरी पण तुम्हाला पूर्ण सिम्प्लिफाय करून देते. सो हा 1 upon रूट x प्लस आहे, सो इकडे आल्यावरती मायनस झाला. ओके, नाउ dy by dx ची व्हॅल्यू काढायची. सो हा 1 upon रूट वाय ना, सो रूट वाय इकडे नेला की आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू मिळेल. सो रूट वाय डिवाइड आहे, इकडे आल्यावरती मल्टिप्लाय होणार म्हणजेच न्यूमरेटरला जाणार. सो तुम्हाला बुक मध्ये काय दिलेलं डेरिव्हेटिव्ह काढला की डायरेक्ट ही स्टेप, सो त्याच्यासाठी मध्ये या 3 स्टेप्स आहेत. ओके, सो दिस इज इक्वेशन नंबर 1 रूट एक्स. ओके, नाउ फाइंड dy by dx at 1 upon 4 1 upon 4. सो दोघांची व्हॅल्यू सेम आहे. सो 1 upon 4 रूट अपॉन रूट मध्ये 1 upon 4. ओके, सो dy by dx at 1 upon 4 1 upon 4 काय 1 चा स्क्वेअर रूट 1 आणि 4 चा स्क्वेअर रूट 4 चा स्क्वेअर रूट काय 2. सो मायनस 1 upon 2 आणि इथे पण काय आलं 1 upon 2. सो फायनल आन्सर काय ना dy by dx at 1 upon 4 1 upon 4 विल बी हे 1 हे कट झाला, सो राहिलं काय फक्त मायनसचं साइन. ओके, -1 आलं. ठीक आहे. नाउ नेक्स्ट आता आपल्याला इक्वेशन 1 वी हॅव टू डिफरन्शिएट फॉर गेटिंग द d square y upon dx square. ओके,
सो फक्त इक्वेशन 1 ची व्हॅल्यू ठेवली आहे. सो डिफरेंशिएट इक्वेशन 1 with respect to x. So d square y upon dx square is equal to काय येणार रूट x चा स्क्वेअर, देन रूट x तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस रूट y. ओके, त्याच्यानंतर मायनस रूट y. ओके, सो मायनस रूट y तसंच आणि हे म्हटलं मायनसचं साइन, सो प्लस होणार रूट y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x. ओके, नाउ रूट x इंटू मायनस रूट y चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन रूट 2 आणि y चा टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढलाय, सो dy बाय dx. ओके, त्याच्यानंतर प्लस इथं काय रूट y आणि रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट x. ओके, डिवाइड बाय रूट x चा स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय x आलं फक्त. ओके, स्क्वेअर रूट मधल्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट मधला नंबर परत. ओके, सो डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. सो dy बाय dx ची आपण व्हॅल्यू काय आली मायनस रूट y अपॉन रूट x. सो ते आपण टाकू शकतो इथे. आता रूट y चं काय आलं मायनस 1 अपॉन 2 रूट y इथे. सो dy बाय dx ची व्हॅल्यू काय आली आपली रूट x. ओके, 1 अपॉन 2 रूट y आणि dy बाय dx ची व्हॅल्यू काय आली मायनस, इथे बघा dy बाय dx मायनस 1 आलेली आपल्याला फॉर्म्युला मध्ये टाकावी लागेल. सो डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. ओके, रूट x त्याच्यानंतर मायनस 1 अपॉन 2 रूट y चा डेरिव्हेटिव्ह. ओके, आणि dy बाय dx काय आलं मायनस रूट y अपॉन रूट x हे आलं. ओके, आणि प्लस इथं काय रूट y अपॉन 2 रूट x डिवाइड बाय x. ओके, नाउ रूट y गेलं, रूट x गेलं. ओके, टू डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर काय आला ते इथे मायनस 1 अपॉन 2. ओके, मायनस 1 अपॉन 2 राहिलं आणि इथे पण मायनस रूट y बाय x होतं ना, सो हे प्लस होऊन जाईल आणि प्लस रूट y अपॉन 2 रूट x डिवाइड बाय x. ओके, सो सिम्प्लिफाय झालेला आहे. नाव आता आपण व्हॅल्यू टाकूयात ऍट 1 अपॉन 4. ओके, इथे बघा dy बाय dx ची व्हॅल्यू काय होती मायनस रूट y अपॉन रूट x. काय होती मायनस रूट y अपॉन रूट x. ओके, सो हे मायनस मायनस प्लस होऊन गेलं आणि बाकी ते सगळे कट झाले, सो फक्त 1/2 राहिलं. प्लस इथं प्लस 1/2 राहिलं आणि हे रूट y अपॉन 2 रूट x तसंच. नाव 1/4. सो इथे काय 1 अपॉन 2 प्लस रूट y ची व्हॅल्यू 1 अपॉन 4. सो 1 अपॉन 4 अपॉन 2 इंटू 1 अपॉन 4 अपॉन 1 अपॉन 4. ओके, फ्रॅक्शन आहे ऑब्वियसली तुम्हाला सिम्प्लिफाय करायला थोडे जास्त स्टेप्स लागणार आहेत. नाउ डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन 2 प्लस वरती काय आलं 1 अपॉन 2 आलं स्क्वेअर रूट 2 इंटू परत 1 अपॉन 2 डिवाइड बाय 1/4. ओके, नाउ 2 गेलं 1 अपॉन 2 प्लस आता 2 गेला म्हणजे 1 राहिला, म्हणजे वरती फक्त 1 अपॉन 2 राहिलं 1 अपॉन 4. ठीक आहे, आता ऍडिशन मध्ये फ्रॅक्शनचा बेस सेम असेल तर तो एकदाच लिहायचा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही, वरची डायरेक्ट ऍडिशन करायची. ओके, आणि 1 अपॉन 4. ओके, सो 2 गेलं, सो राहिलं काय 1 अपॉन 4. ओके, सो 1 इंटू 4 अपॉन 1 दॅट इज 4 units is the answer. काय आलं 4 units is the answer. ठीक आहे, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Find the radius of curvature x is equal to a cos cube theta in then y is equal to a sin cube theta at theta is equal to pi by 4. Okay, so here now x पण दिले इक्वेशन, y पण दिले. सो फॉर
finding the dy by dx, we have to find first dy by d theta, then dx by d theta. That this is a type of a parametric equation. Okay, so dy by dx आल्यानंतर मग तुम्ही काय करणार आहे, रिस्पेक्ट टू नंतर d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर काढणार आहे. ओके, सो फर्स्ट आता काय करणार बघा, फर्स्ट x इज इक्वल टू a cos क्यूब थीटा. ओके, सो याला dx बाय d थीटा काय येईल आता, a तसंच cos क्यूब थीटाचं 3 cos स्क्वेअर थीटा आणि परत cos थीटाचा मायनस sin थीटा. ओके, सो dx बाय d थीटा काय आलं, मायनस 3a sin theta into cos square theta. Okay, now y is equal to a sin cube theta. So dy by d theta काय येणार, a तसं sin cube theta 3 sin square theta. आता हे ऑलरेडी मी तुम्हाला शिकवले sin theta चा cos theta. Okay, now dy by dx is equal to 3a sin square theta into cos theta. Okay, now you have to find out the dy by dx. So dy by dx कसं find out करणार आता बघा, लेंथी एक्झाम्पल आहे. dy by dx is equal to dy by d theta upon dx by d theta. Okay, so dy by d theta काय आलं, 3a sin square theta into cos theta. ओके, इथे आणि dx by d theta काय आलं, मायनस 3a sin theta into cos square theta. सो हा एक cos गेला, इथला एक cos गेला, हा sin पूर्ण गेला आणि इथला एक sin गेला, 3a गेला. सो dy by dx काय राहिला आता बघा, वरती राहिला sin theta बिकॉज sin square theta होता ना, सो एक sin theta राहिला आणि खाली राहिला cos theta. सो फायनल dy by dx काय आलं, tan theta आलं. ओके, नाउ आपण आता dy by dx आपल्याला मिळालेला आहे. सो काय मिळाले आपल्याला, dy by dx इज इक्वल टू tan theta, इक्वेशन नंबर 1. ओके, नाउ dy by dx at theta is equal to pi by 4. Okay, so tan pi by 4. Pi by 4 means 45. So tan 45 काय असतं, 1 असतो. So dx by dx, dy by dx at theta is equal to pi by 4 is equal to 1. आलं लक्षात. नाउ वी हॅव टू डिफरन्शिएट d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. आता बघा, dy by dx जेव्हा असतं तेव्हा ही साइडची टर्म ऑब्वियसली कशामध्ये पाहिजे, x मध्ये पाहिजे, पण आता ही कशामध्ये आहे, थीटा मध्ये आहे. मग कसं फाइंड आउट करायचं बघा, dy by dx at dy by dx ला विथ रिस्पेक्ट टू आपल्याला xच करावं लागेल की नाही डिफरन्शिएट, जर आपण d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर लिहिणार आहे. खाली dx असेल तर इकडची टर्म कशामध्ये पाहिजे, x मध्ये पाहिजे, पण ती कशामध्ये आहे, थीटा मध्ये आहे. ओके, सो आता आपण काय करणार बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर म्हणजेच काय, d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर म्हणजेच काय, d बाय dx आणि dy बाय dx. बघा, म्हणजे d इंटू d स्क्वेअर, देन y तसंच अपॉन dx स्क्वेअर. आलं का लक्षात, ठीक आहे. सो आपण काय केलं, ह्यालाच फक्त पुढे आपण सिम्प्लिफाय केलं. ओके, नाउ dy बाय d बाय dx. ओके, त्याच्यानंतर बघा आता आपल्याला काय करावं लागेल, विथ रिस्पेक्ट टू काय आहे, आता जनरली इथं थीटाची टर्म आहे ना, सो आपल्याला जेव्हा dy बाय dx इक्वल टू थीटा मध्ये येते टर्म तेव्हा चेन रूल यूज करावा लागतो. ओके, सो आता कसं करायचं बघा, हे एवढं सिम्प्लिफाय करून झालं की पुढे करायचं d बाय d थीटा ब्रॅकेट मध्ये dy बाय dx इंटू d थीटा बाय dx. आलं का लक्षात, म्हणजेच बघा d थीटा गेलं की काय राहिलं, अल्टिमेटली d हेच राहिलं. बघा बघा, ह्यालाच पुढे कसं सिम्प्लिफाय केलं, ह्याचंच मिनिंग म्हणजे काय हे, आणि ह्याच्यामध्ये जसं आपण 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करतो की नाही व्हॅल्यू येण्यासाठी, सेम तसंच हीच व्हॅल्यू राहणार आहे. बघा d थीटा जर मी कट केलं तर राहिलं काय, d स्क्वेअर. हे बघा काय राहिलं, d इंटू dy अपॉन dx इंटू dx राहिलं. ओके, नाउ पुढे आपल्याला फक्त ही व्हॅल्यू लागणार आहे नंतर, सो ती ठेवतीये मी. आता पुढे काय करणार बघा, d बाय d थीटा तसंच dy बाय dx ची व्हॅल्यू काय आली आपली
tan थिटा आली. काय आलेली आपली डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू मायनस tan थिटा आलेली. काय आलं होतं आपलं मायनस होतं ना 3a² वरती होतं आणि मायनस 3a² खाली होतं ना. सो मायनस tan थिटा येणार आहे. सो इथे -1 व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे, बाकी राईट आहे आपली. बघा तिथं डीवाय बाय डीएक्स आहे ना, tan थिटा लिहिलंय ना मी, तिथं मायनस tan थिटा लिहा बिकॉज आपली जी एक टर्म होती ती मायनस होती. ओके, सो ती राहिली माझ्याकडून. सो बाकीच्या टर्म कट झाले की साइन थिटा आपण मायनस कॉस थिटा राहत होतं. सो आलं ते मायनस tan थिटा आलं. ओके, सो आता इथे बघा डीवाय बाय डीएक्स काय आलं मायनस tan थिटा. ओके, आणि डी थिटा बाय डीएक्स ची आपल्याकडे व्हॅल्यू आहे का नाही, पण आपल्याकडे कशाची व्हॅल्यू आहे डीएक्स बाय डी थिटाची आहे. सो ह्याला मी रेसिप्रोकल करू शकते. ओके, सो एक्झाम्पल आधी राईट डाऊन करून घ्या तुम्ही, तर तुम्हाला प्रॉपर कळेल. ठीक आहे, सो आता बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ tan थिटा काढू शकतो ना आपण विथ रिस्पेक्ट टू थिटा, बिकॉज जेव्हा आपण खाली एक्स असतो तेव्हा पुढची टर्म पण आपल्याला एक्स मध्ये पाहिजे असते, तरच आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. पण आता इथे खाली थिटा आहे, सो इथे पण थिटा आहे, सो आपण काढू शकतो. सो tan थिटाचं काय असतं sec² थिटा. सो tan थिटाचा डेरिव्हेटिव्ह इथे बघा डीवाय बाय डीएक्स -1 आलेला आहे. कट करून टाकते. सो dy बाय d² y अपॉन dx² इज इक्वल टू tan थिटाचा डेरिव्हेटिव्ह sec² थिटा आणि मायनस साइन आहे. ओके, त्याच्यानंतर 1 अपॉन dx बाय d थिटा. सो सुरुवातीला जे आपण dx बाय d थिटा काढले ते, सो ते काढलेलं आपण -3a cos² थिटा इंटू साइन थिटा. बघा ही टर्म मायनस होती, सो ती माझी घ्यायची राहिलेली मायनस साइन. सो तिथे तुम्ही dy बाय dx मायनस tan थिटा करून द्या. ओके, आता हे मायनस मायनस तर प्लस होऊन जाईल. ओके, आता ह्याला सिम्प्लिफाय कसं करायचं बघा, किंवा सिम्प्लिफाय जरी नाही केलं तरी पण आपण डायरेक्टली ॲट थिटा इज इक्वल टू π/4 करून टाकूयात. ओके, सो मायनस सेक नाव बघा हे आपलं आन्सर आले. सो d² y अपॉन dx² ॲट थिटा इज इक्वल टू π/4 काय मायनस सेक π/4 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, इंटू 1 अपॉन -3a इंटू कॉस म्हणजेच काय कॉस π/4 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू साइन π/4. ओके, नाउ नेक्स्ट सेक π/4 काय असतं, सो कॉस π/4 काय असतं 1 अपॉन √2. सो सेक π/4 काय असणार √2 असणार. ओके, किंवा तुमचा चार्ट बघून घ्या. सो √2 चा स्क्वेअर. सो मायनस ते मायनस मायनस तर प्लसच होणार जरी मी इथं -√2 चा स्क्वेअर लिहिला तरी, इंटू 1 अपॉन -3a. ओके, कॉस π/4. सो कॉस π/4 काय असतं 1 अपॉन √2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आणि साइन π/4 पण काय असतं 1 अपॉन √2 च असतं. दोन्ही पण सेम असतात. ओके, नाउ √2 चा स्क्वेअर 2. ओके, √2 चा स्क्वेअर काय आला 2 आला. ठीक आहे, इंटू 1 अपॉन आता इथे किती आलं -3a 1 अपॉन √2 चा स्क्वेअर 2 आणि इथं 1 अपॉन √2. ओके, सो 2 आपण हा -3a इथंच लिहूयात इंटू हे वरती जाणार. सो 2 √2 अपॉन 1. ओके, सो इथे काय आलं 2 इंटू 2 4 √2 अपॉन -3a. सो आन्सर फायनल हेच आले आपला 4 √2 अपॉन -3a. जरी पण हा आपला मायनस मायनस प्लस झाला असेल तरी सुद्धा हा मायनस आहेच आहे ना. सो आपला आन्सर काय आलं 4 अपॉन √2 अपॉन -3a. दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे, फायनल आन्सर नाही सॉरी, हे झालं d² y अपॉन dx². आता हे आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचरच्या फॉर्म्युला मध्ये टाकायचंय. ओके, सो रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर रेज टू 3/2 अपॉन d² y अपॉन dx². ओके, सो 1 प्लस dy बाय dx काय आलं -1 चा स्क्वेअर रेज टू 3/2 आणि हे काय आले -4 √2 अपॉन 3a. ओके, नाउ पुढे
सो 1 + 1 2, 2 चा 2, 1 + 1 चा स्क्वेअर 1, सो 1 + 1 2, 2^3/2 डिवाइड बाय -4/2 3a. ओके, सो 2 चा क्यूब 8, 8^1/2. आता हे आपण प्रिव्हियस 2 एक्झाम्पल मध्ये पाहिलेलं आहे. ओके, 8 चा क्यूब काय आला 2√2 आला. ओके, -4√2/3a. सो हा √2 गेला, देन 4 1 जा 4, 4 2 जा 2. ओके, सो राहिलं काय आता 4 1 जा 1, 4 2 जा 4. ओके, 2 1 जा 2, 2 2 जा 4. ठीक आहे, सो हे मायनस साइन आहे. सो राहिलं काय वरती 1, खाली -2/3a राहिलं. ठीक आहे, सो 1 × 3a/-2, सो आन्सर आलं -3a/2 युनिट्स आलं. ओके, सो हे झालं तुमचं आन्सर 1 आणि हे खालचा जो फ्रॅक्शन आहे त्याचा रेसिप्रोकल केला. ठीक आहे, मायनस आन्सर काय आलं तुमचं फायनल -3a/2. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल अजून एक घेऊयात आपण. अजून एक एक्झाम्पल घेऊ. फाइंड द रेडियस of curvature of the curve y is equal to log of sin x at x is equal to π/2. सो इथे आपल्याला पॅरामेट्रिक वगैरे काय नाहीये, y is equal to x चे टर्म आहे. ओके, सो y is equal to log of sin x is given. So differentiate with respect to x. सो dy/dx काही log x काय असतं 1/x. सो sin x च्या ऐवजी काय आहे sin x आणि परत sin x चा काढायचा cos x. सो dy/dx इज इक्वल टू काय आलं cos x/sin x. म्हणजेच काय आलं dy/dx इज इक्वल टू cot x आलं cos/sin. सो dy/dx at x इज इक्वल टू π/2. ओके, सो cot π/2. सो cot π/2 का असतं cot 90. सो 0 1 1 sin चा आला, 190 sin चा आला, नंतर 1 0 cos चा 90, त्याच्यानंतर 0 1 1 0 1 इन्फिनिटी इन्फिनिटी 1 sin cos tan cot. सो 1 येणार 90. ओके, टेबल एकदा चेक करा किंवा कॅल्क्युलेटर वरती काढलं तरी चालेल. सो dy/dx at x is equal to π/2 काय आलं 0 आलं. ओके, काय आलं 0 आलं. नाउ द नेक्स्ट, आता आपल्याला इक्वेशन जे 1 आहे त्याला परत डिफरन्शिएट करावं लागेल टू गेट द d²y/dx². ओके, सो cot x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो -cos x² आहे. सो फर्स्ट डिफरन्शिएट इक्वेशन 1 with respect to x. Okay, so dy/dx चा काय आलं -cos x² x. Okay, so dy/dx at x is equal to π/2. so -cos x आणि काय π/2 आहे ना, सो π/2 चा स्क्वेअर. ओके, सो cos x π/2 काय असतं sin π/2 काय असतं 1. सो cos x π/2 पण काय येणार 1च येणार. ओके, आपल्या dy/dx ची व्हॅल्यू बघा 0 आलेली आपली, लक्षात ठेवा आपल्याला फॉर्म्युला मध्ये टाकायची आहे. सो d²y/dx² at x is equal to π/2 is equal to मायनस तसंच आणि 1 चा स्क्वेअर. सो इथे काय आलं -1 आलं. काय आलं -1 आलं. नाउ द रेडियस ऑफ द कर्वेचर. काय फॉर्म्युला आहे 1 + dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर रेज टू 3/2 अपॉन d²y/dx². ओके, नाउ dy/dx ची व्हॅल्यू आपली 0 आली. सो 1 + 0 चा स्क्वेअर तर 0च येणार आहे. ओके,
नाउ डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर काय आलं आपला -1 आलं. ओके, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. सो 1 + 0 1 1 रेज टू 3/2 अपॉन -1. सो 1 चा कोणतेही पॉवर असेल तरी आन्सर 1 येतं. 1 अपॉन -1. सो फायनल रेडियस ऑफ कर्वेचर विल बी -1 युनिट्स. आलं का लक्षात? ठीक आहे. नाउ आपण वन मोर एक्झाम्पल घेऊयात. फाइंड radius of curvature of curve y square is equal to 4x at 2, 2 root 2. Okay, so what is given? Y square is equal to 4x. Okay, so differentiate with respect to x. So y square चा 2y, y term चा काढलाय. So dy by dx आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह 4x चा 1 असतो. ओके, सो dy by dx ची व्हॅल्यू काय येईल? 4 अपॉन 2y. ओके, सो ह्याला सिम्प्लिफाय जर केलं, सो dy by dx 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो dy by dx काय आलं? 2 अपॉन y. नाउ dy by dx at 2, 2 root 2. सो y ची व्हॅल्यू फक्त x नाहीच ना इथं. सो y ची व्हॅल्यू काय? 2 root 2. सो 2 2 गेला. फायनल काय आलं? 1 अपॉन root 2. सो dy by dx at 2, 2 root 2 is equal to 1 upon root 2. आलं का लक्षात? आणि दिस इज इक्वेशन नंबर 1. बिकॉज आपल्याला आता परत त्याला डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, त्याचा डबल डिफरन्शिएट. आणि dy by dx ची व्हॅल्यू काय आली बघा? 1 upon 2 root 2. सो अगेन डिफरन्शिएट इक्वेशन 1 with respect to x. So d square y upon dx square is equal to quotient rule y square. Okay, y तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ 2. ओके, -2 तसाच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ y. ओके, सो y आणि इंटू 2 चा डेरिव्हेटिव्ह 0. सो ही पूर्ण टर्म 0 होऊन जाईल. -2 इंटू y चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि y टर्मचा काढलाय. सो dy by dx अपॉन y स्क्वेअर. सो डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर काय आलं? हे आलं. सो dy by dx ची व्हॅल्यू आपण 2 अपॉन y टाकू शकतो. सो 2 अपॉन y टाकून घ्या तिथे व्हॅल्यू dy by dx ची. देन आता मी फक्त खालची dy by dx ची व्हॅल्यू ठेवते. ओके, सो डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू -2 इंटू dy by dx ची व्हॅल्यू काय? 2 अपॉन y स्क्वेअर. ओके, सो काय येईल बघा? -4 अपॉन y क्यूब येईल. ह्याला रेसिप्रोकल वगैरे करा. काय येईल? डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर काय येईल? -4 अपॉन y क्यूब येईल. ओके, नाउ आता इथे बघा dy by dx ची व्हॅल्यू काय आली? 1 अपॉन root 2. सो ती लक्षात ठेवा, आपल्याला पुढे फॉर्म्युला मध्ये टाकायची आहे. सो आता आपण इथे डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर ऍट 2, 2 root 2. अगेन इथे आता x नाहीये, फक्त y ची व्हॅल्यू टाकायची. सो root 2 चा क्यूब. ओके, आता बघा 2 चा क्यूब काय येणार आहे? 8 येणार आहे. ओके, root 2 चा क्यूब काय येणार? root 2 इंटू root 2 इंटू root 2. सो root 2 इंटू root 2 2 आणि हा परत root 2. सो काय आलं? root 2 चा क्यूब काय आला? 2 root 2 आला. आलं का लक्षात? बघा 2 चा क्यूब 8 आणि root 2 चा क्यूब 2 root 2. ओके, नाउ पुढे आणि 1 अपॉन root 2 आपलं dy by dx आलेला आहे. ओके, नाउ डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर ऍट 2, 2 root 2 इज इक्वल टू आता काय आलं? -4 अपॉन 16 root 2. सो 4 1 जा 4, 4 4 जा 16. सो काय आलं? -1 अपॉन 4 root 2. व्हॉट इज डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर ऍट 2, 2 root 2. नाउ द रेडियस ऑफ द कर्वेचरचा फॉर्म्युला 1 प्लस dy by dx bracket square raised to 3 upon 2 upon d square y upon dx square. ओके, ऑब्वियसली फ्रॅक्शन आहे तो लेंथी एक्झाम्पल होणार आहे. सो 1 प्लस dy by dx काय आता? 1 अपॉन root 2 ब्रॅकेट स्क्वेअर रेज टू 3 अपॉन 2 आणि डी स्क्वेअर y by dx स्क्वेअर काय आलं? -1 अपॉन 4 root 2 आलं. ओके, नाउ पुढे सॉल्व करूयात. आता
आता पुढे काय येणार आता रेडियस ऑफ कर्वेचर बघा आता 1 + 1/√2 चा स्क्वेअर म्हणजे 1/2 ब्रॅकेट रेस टू 3/2 डिनॉमिनेटर ॲज इट इज. जोपर्यंत वरचे प्रॉपर व्हॅल्यू नाही मिळत तोपर्यंत आपण डिनॉमिनेटर नाही फाइंड आउट करू शकत. ओके, सो इथे काय आलं बघा 2 + 1/2 ब्रॅकेट रेस टू 3 ह्याला मी ऍडिशन केली त्यांची -1/4√2 ॲज इट इज. ओके, जेवढे फ्रॅक्शन असणार त्याच्यात पण √2 आहे. सो स्क्वेअर रूट मध्ये फ्रॅक्शन आहे. सो आपल्याला ऑब्विसली जास्त लेंथ लागणार आहे. सो 3/2 रेस टू 3/2 अपॉन -1/4√2. सो याला मी कसं लिहिणार 3/2 चा क्यूब. ओके, आणि परत 1/2. ओके, सो 3 चा क्यूब 27, 2 चा क्यूब 8 रेस टू 3/2 अपॉन -1/4 इंटू 2. ओके, नाव पुढे परत सो 27 चं स्क्वेअर रूट निघतं का बघा बरं. इथे आता आपण ऑलरेडी क्यूब केलाय सो फक्त 1/2 राहिलं. सो 27 चं स्क्वेअर रूट नाही निघत पण रूट मध्ये निघतं का बघा 27 3 × 9. ओके, अगेन 3 × 3 × 3 9 ला परत. सो ह्या 3 चा एक 3 आणि हा 3 चा √3. सो 27 चं काही 3√3 आणि आपल्याला 8 चं स्क्वेअर रूट माहिती आहे 2√2 डिवाइड बाय -1/4√2. ओके, नाव बघा आता 3√3 अपॉन 2√2 इंटू -4 -1/4√2 आहे. ओके, सो इथं 4√2 वरती 1 खाली रेसिप्रोकल केला. ओके, 2 1 = 2 2 2 = 4 √2 गेलं. ओके, मल्टिप्लिकेशन मध्ये न्यूमरेटरचं न्यूमरेटरला डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरला. सो 3 × -2 काय आलं -6 आणि हा √3 तसंच आणि खाली डिनॉमिनेटरला तर 1च राहिलेलं आहे. ओके, सो दिस इज युअर फायनल आन्सर. बघा सिम्प्लिफाय करत जायचं आहे फक्त तुम्हाला प्रॉपर आन्सर मिळेल. ओके, नाव आता तुम्हाला एक्झाम्पल देते तेवढे सॉल्व करा आणि काय आले तर मला विचारा मी सॉल्व करून देईल. ओके, नाव find the radius of curvature. All the examples. Find the radius of curvature. Okay, first example x raised to 2/3 plus y raised to 2/3 is equal to 2 at 1 1. ओके, त्याचा आन्सर पण मी राईट डाऊन करून देते तुम्हाला. याचा आन्सर 3√2. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल y is equal to x³ at 1 1. ओके, हे इझी आहे बघा. बी चा आन्सर 5√10 अपॉन 3. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल y is equal to next time 16x² minus 25y² is equal to 400 at 5, 0. So याचा आन्सर आहे 16/3. ओके, त्याच्यानंतर फोर्थ वन बघा x is equal to a into theta plus sin theta, y is equal to a into 1 minus cos theta. आपण पॅरामेट्रिक मध्ये या टाइपचे डेरिव्हेटिव्ह काढलेत बघा, एकदा क्रॉस चेक करा. आणि at theta is equal to 0. ओके, सो याचा आन्सर आहे 4a. ठीक आहे, सो एवढे 4 एक्झाम्पल सॉल्व करा. नाही आले तर मला सांगा, मी नेक्स्टला
जेव्हा आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करूयात त्याच्यामध्ये आधी तुम्हाला स्टार्टिंगला हे एक्सप्लेन करेल, ठीक आहे, देन नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करेल. ओके.